मनसे नेते अविनाश जाधव हे कल्याणमधील पीडित तरुणीच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. रिसेप्शनिस्ट असलेली ही तरुणी तिला परप्रांतीय तरुणानं मारहाण केली. डॉक्टरला भेटण्यासाठी त्या ठिकाणी एमआर आहे, तुम्ही थोडं थांबा असं म्हटल्यानंतर त्या तरुणानं तिला मारहाण केलेली होती. जबर अशी मारहाण तिला करण्यात आली. आता या पीडितेच्या भेटीसाठी मनसे नेते अविनाश जाधव पोहोचले. मी नेहमी म्हणतो की मला आता प्रश्न पडलाय की ही जी काय बाहेरचे उत्तर प्रदेशातनं जे काय नेते मंडळी बोंबलतायत ना की हमारे लोगों को मारा, हमारे लोगों को मारा, आजपर्यंत आम्ही कुठल्या महिलेवर हात नाही उचललाय. त्या मुलीला ज्या पद्धतीने मारलंय, मला एवढी कुठली शैतानी तुझ्या अंगात घुसली होती आणि त्याच्यावर तुम्ही लोक काय म्हणणार आहात? सो आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभे राहणार. पोलिसांनी त्यांचं काम करावं, नाहीतर आम्हाला पण शोधता येईल. काही मोठी गोष्ट नाहीये. सोनाली त्याला फक्त थांब आतमध्ये जाऊ नको, आतमध्ये एमआर आहे एवढंच म्हणते आणि ते एवढं ऐकून त्याने ज्या पद्धतीने लात मारली. मी सांगतो ना, या लोकांना माज आलाय. यांना महाराष्ट्रातल्या या राजकीय नेत्यांच्या वरद असल्यामुळे ना यांना माज आलाय आणि यांचा माज उतरवला गेला पाहिजे. कारण खरं तर त्या सोनालीच्या शरीराला बघितलं मलाच वाईट वाटतं की आता काय त्या मुलीला आपण सांगायचं. तिला आणखी एका दुसरा फटका इकडे तिकडे लागला असता तर तिचा जीव गेला असता. ती बोलत म्हणते की ती जी बाकी लोकांनी तिला पकडलं नसतं, पण तुम्ही तिला फडफडीतच तो घेऊन गेला होता आणि एवढी मोठी घटना आहे. माझ्या मते पोलिसांनी त्याला ताबडतोब अरेस्ट करायला हवी होती. का नाही केली? कोणाचा दबाव होता का? या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत. की बाबा अरेस्ट करू नये म्हणून कोणी दबाव टाकला का पोलिसांवर? त्याही गोष्टी पाहिल्या पाहिजेत. जर अजूनही पोलिसांची पाहती लागत